नमस्कार मित्रहो, मी प्रणव भोसले आणि मी आज आपल्यासोबत शेअर करतो आहे समाजात जगताना वावरताना ग्राहक म्हणून आपण समाजात जगत असतो, वावरत असतो त्यावेळी आपले काही हक्क आहेत, ग्राहक म्हणून आपली काही कर्तव्ये आहेत, ग्राहक म्हणून आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत. त्या जबाबदाऱ्यांची, हक्कांची आणि कर्तव्यांची थोडक्यात माहिती. त्याचबरोबर आज आपण पाहणार आहोत ग्राहक म्हणून समाजात जगताना एखाद्या वस्तूची खरेदी करत असताना किंवा बाजारातून आपण एखादी गोष्ट विकत घेतो त्यावेळी आपली फसवणूक कशा पद्धतीनं केली जाते आणि ती फसवणुकीपासून कसं वाचलं पाहिजे, त्या फसवणुकीची आपल्याला जाणीव झाल्यावर ती फसवणूक होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे, त्याबाबतच्या उपाययोजना याबाबत आपण पाहणार आहोत. आणि आजचा आपला महत्त्वाचा मुख्य मुद्दा म्हणजे दैनंदिन जीवनात आपल्याला लागणाऱ्या खाद्यपदार्थांमधील, अन्नपदार्थांमधील भेसळ कशी ओळखायची हे देखील आपण आज पाहणार आहोत. चला तर मग मित्रहो, या सर्व गोष्टींची माहिती जाणून घेण्याआधी आपण सुरुवातीला ग्राहक म्हणजे नक्की काय, ग्राहक या शब्दाचा अर्थ काय आणि ग्राहक म्हणजे नक्की कोण या गोष्टीची माहिती करून घेऊया. ग्राहक म्हणजे काय तर थोडक्यात त्या ग्राहकाची व्याख्या कशी केली जाईल. ग्राहक म्हणजे एखाद्या वस्तूचा योग्य तो मोबदला देऊन त्या वस्तूचा वापर करणारा वापरकर्ता म्हणजे ग्राहक होय. एखाद्या वस्तूचे योग्य ते मूल्य देऊन त्या वस्तूचा उपभोग घेणारा उपभोक्ता म्हणजे ग्राहक होय. मग या ग्राहकाचे काही हक्क आहेत, काही कर्तव्य आहेत, काही जबाबदाऱ्या आहेत, त्या पुढीलप्रमाणे. सुरुवातीला आपण ग्राहकांचे जे हक्क आहेत त्या हक्कांची माहिती घेऊ. मुद्दा क्रमांक 1, मूलभूत गरजा पुरविल्या जाणे. मित्रहो, आपल्या सर्वांना माहितीच आहे माणसाच्या 3 मूलभूत गरजा होत्या, अन्न, वस्त्र आणि निवारा. आता त्यात आणखीन 2 वाढल्या, शिक्षण आणि आरोग्य. या जशा माणसाच्या दैनंदिन जीवनात जगताना मूलभूत गरजा आहेत त्याचप्रकारे ग्राहक म्हणून समाजात आपण ज्यावेळी जगत असतो, ज्यावेळी वावरत असतो त्यावेळी ग्राहक म्हणून देखील आपल्या काही मूलभूत गरजा असतात, त्या पुरविल्या जाणं हा देखील ग्राहकाचा हक्क आहे आणि हाच ग्राहकाचा पहिला हक्क. मुद्दा क्रमांक 2, माहिती मिळणे. ज्या प्रकारे आपण एखाद्या दुकानात किंवा एखाद्या बाजारात गेलो असतो त्यावेळी आपण एखादी वस्तू खरेदी करतो, त्या वस्तूची मॅक्झिमम रिटेल प्राईस MRP काय आहे, त्या वस्तूची मॅन्युफॅक्चरिंग डेट म्हणजे त्या वस्तूची उत्पादन दिनांक काय आहे, त्या वस्तूची एक्सपायरी डेट म्हणजे ती वस्तू किती तारखेपर्यंत टिकू शकते आणि कधी ती खराब होऊ शकते याची तारीख. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, पण त्या गोष्टींची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आणि म्हणूनच माहिती मिळणे हा देखील ग्राहकाचा हक्क आहे आणि हाच ग्राहकाचा दुसरा हक्क. मुद्दा क्रमांक 3, निवड करणे. आपण बाजारात गेलो असता एखादी गोष्ट विकत घेतो, एखादी वस्तू विकत घेतो, खरेदी करतो. ती वस्तू कोणत्या प्रकारची असावी, कोणत्या रंगाची असावी, किती किमतीची असावी या गोष्टीची आपण निवड करत असतो आणि तोच आपला अधिकार आहे. कोणतीही वस्तू विकत घेताना ती काय पात्रतेची आहे, कोणत्या प्रतीची आहे ते पाहून ती वस्तू विकत घेण्याचा अधिकार म्हणजेच निवड करण्याचा अधिकार आणि हाच ग्राहकाचा तिसरा हक्क आहे. मुद्दा क्रमांक 4, मत मांडणे. बाजारात एखादी वस्तू नवीन आली किंवा एखादी गोष्ट ग्राहक घेत असेल तर त्या गोष्टीबाबत वेगवेगळ्या ग्राहकांमध्ये वेगवेगळे मतमतांतर असतात आणि तीच मतं मांडण्याचा अधिकार म्हणजे ग्राहकाचा चौथा अधिकार, मत मांडण्याचा हक्क. मुद्दा क्रमांक 5, तक्रार निवारण व ग्राहक शिक्षण. ग्राहकाने जर एखादी वस्तू विकत घेतली, एखादी वस्तू खरेदी केली आणि त्यात काही अडचण असेल, त्या बाबतीत ग्राहकाची काही तक्रार असेल, ती वस्तू खराब असेल किंवा ती वस्तू एक्सपायरी डेटच्या म्हणजे खराब होण्याच्या तारखेच्या पुढे गेली असेल तर त्या वस्तूबाबत, त्या गोष्टीबाबत ग्राहक तक्रार करू शकतो आणि त्यासाठी जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर वेगवेगळी ग्राहक न्यायालयं उपलब्ध आहेत आणि तिथं या ग्राहकाचे तक्रारीचं निवारण केलं जातं आणि म्हणून ग्राहक तक्रार निवारण हा देखील ग्राहकाचा एक हक्क आहे. त्याचबरोबर ग्राहक शिक्षण. वेगवेगळ्या NGOज असतील,
वेगवेगळ्या संस्था असतील, वेगवेगळ्या सामाजिक संस्था असतील, त्या ग्राहकांचे तक्रारी निवारणीसाठी, ग्राहकांच्या ज्या अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी आणि ग्राहक जागृतीसाठी कार्य करत असतात. आणि त्या संस्थांमार्फत जे काही अभ्यासवर्ग आयोजित केले जातात, जे काही सेमिनार्स आयोजित केले जातात, त्या ठिकाणी ग्राहकांचं शिक्षण, ग्राहकांना कशा पद्धतीनं ग्राहकांची कर्तव्य आहेत, कशा पद्धतीचे ग्राहकांचे हक्क आहेत, या गोष्टींचे मार्गदर्शन केले जाते. आणि ते शिक्षण मिळणं, वेगवेगळ्या गोष्टींच्या माहितीबाबतचं शिक्षण मिळणं, वेगवेगळ्या वस्तूंची माहिती मिळणं, हा देखील ग्राहक शिक्षणाचाच एक भाग होतो. आणि त्यामुळे ग्राहक शिक्षण हा देखील ग्राहकांचा हक्क आहे. हे झाले ग्राहकांचे काही महत्त्वाचे हक्क आणि अधिकार. याशिवाय ग्राहकांचे आणखीनही काही हक्क आहेत. उदाहरण दाखल द्यायचं झालं तरी आरोग्यदायी पर्यावरण, त्याचबरोबर ग्राहक सुरक्षितता, असे काही ग्राहकांचे अन्यही अधिकार व हक्क आहेत. यानंतर आपण ग्राहकांचे जे काही कर्तव्य आहेत त्या कर्तव्यांबाबत पाहणार आहोत. ते पुढील प्रमाणे. ग्राहक म्हणून आपली जी काही कर्तव्य आहेत त्यातलं पहिलं आणि महत्त्वाचं कर्तव्य म्हणजे वस्तू आणि सेवा ज्या आपण घेतो आहोत त्या वस्तू व सेवांच्या किंमतीबद्दल आणि दर्जाबाबत जागरूकता असणं हे पहिलं कर्तव्य आहे. आता वस्तूच्या किंमती आणि दर्जाबाबत जागरूकता असणे म्हणजे नक्की काय? आपण ज्यावेळी एखादी वस्तू विकत घेतो त्या वस्तूवर MRP मॅक्झिमम रिटेल प्राईस, त्या वस्तूची मूळ किंमत किती आहे ते लिहिलेलं असतं, ते पाहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या वस्तूची मॅन्युफॅक्चरिंग डेट म्हणजे उत्पादन तिथी काय आहे ते पाहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या वस्तूची एक्सपायरी डेट म्हणजे ती वस्तू किती तारखेपर्यंत चालू शकते, किती तारखेला खराब होते, ती तारीख लिहिलेली असते, ती तारीख पाहणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर कोणतीही वस्तू घेत असताना त्या वस्तूवर ISI चा जो मार्क असतो, जे चिन्ह असतं, ते आहे का ते पाहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर त्या वस्तूवर बेस्ट बिफोर इन 6 months असेल किंवा 3 months असेल, किंवा एखाद्या वस्तूवर काही दिवसांकरता असतं, म्हणजे ब्रेड असतील किंवा बटर, पाव वगैरे अशा ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींवर 15 दिवस, 30 दिवस, 25 दिवस अशा काही दिवसांची मर्यादा असते, ती पाहणं आवश्यक आहे. आणि हेच पाहणं हे ग्राहकाचं पहिलं कर्तव्य आहे. त्यानंतर पर्यावरणाबद्दल जागरूकता हे दुसरं कर्तव्य. आपण ज्या वातावरणात राहतो, ज्या पर्यावरणात राहतो, त्या वातावरणाची निगा राखणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. ग्राहक म्हणून आपण एखाद्या दुकानात जाऊन एखादी वस्तू घेऊन येतो, त्या वस्तूचा जो कागद असतो, जे काही ज्या कागदात ती वस्तू पॅक करून दिलेली असते, तो कागद इतरत्र कुठेही न टाकता त्यासाठी डस्टबिन, कचराकुंडीचा वापर करणं, ओला कचरा सुका कचरा वेगळा करणं हे देखील ग्राहक म्हणून आपलं कर्तव्य आहे. कोणतीही वस्तू आणली, ती वापरली आणि त्याचा कागद इतरत्र फेकून दिला जेणेकरून त्याचा वातावरणाला, पर्यावरणाला त्याचा परिणाम होईल, अशा गोष्टी करू नये. आणि हेच ग्राहकाचं दुसरं कर्तव्य. त्यानंतर आपल्या हक्कासाठी झगडणं हा देखील ग्राहकाचं एक कर्तव्यच आहे. आपण ज्या दुकानात जातो, ज्या बाजारपेठेत जातो, एखाद्या विक्रेत्याकडून एखादी वस्तू विकत घेतो, त्या वस्तूची किंमत जर कमी असेल आणि तो विक्रेता आपल्याकडून जास्त किंमत घेत असेल तर त्यासाठी आपण तिथं न्याय मागितला पाहिजे, त्याला विचारलं पाहिजे, खडसावून विचारलं पाहिजे की बाबा याची किंमत कमी आहे आणि तू जास्त का मागतो आहेस. आणि हेच हक्कासाठी झगडणं. प्रत्येक आपण जी वस्तू घेतो त्या वस्तूची किंमत पाहून मग तीच किंमत त्या विक्रेत्याला देणं, कारण MRP पेक्षा जास्त जर तो किंमत घेत असेल तर तो कायद्याने गुन्हा ठरू शकतो. आणि तेच त्याला समजावून सांगणं आणि आपण योग्य त्या किमतीला ती वस्तू विकत घेणं, यालाच ग्राहकाचं हक्कासाठी झगडणं असं म्हणतात. आणि हेच ग्राहकाचं कर्तव्य आहे. त्याचबरोबर ग्राहक संघटनासाठी प्रयत्न करणं, तक्रार व सूचना पुस्तकांचा नियमित वापर करणं, आणि त्याचबरोबर ग्राहक संरक्षणासाठी सामाजिक जाणीव म्हणून, सामाजिक बांधिलकी म्हणून एखाद्या ग्राहकावर जर अन्याय होत असेल तर सामाजिक ठिकाणी सामाजिक जाणीव म्हणून हे असे का, असे लेखणीने विचारणे हे देखील ग्राहकाचे कर्तव्य आहे. ही झाली ग्राहकाची कर्तव्ये. मित्रहो, यानंतर आपण
आपल्या दैनंदिन रोजच्या जीवनात जे काही अन्नपदार्थ वापरत असतो, ज्या काही खाद्यपदार्थ आपण खात असतो, त्यांमध्ये केल्या जाणाऱ्या भेसळीमुळे आपल्या कशा पद्धतीने ती भेसळ केली जाते आणि त्याचे आपल्या शरीरावर काही दुष्परिणाम होत असतात, त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तुम्ही बऱ्याच वेळेला टी व्ही मालिका, टी व्ही सिरियल्स पाहत असता. त्या टी व्ही सिरियल्सच्या माध्यमातून किंवा टी व्हीवर बातम्यांच्या चॅनलवर एखादी बातमी देखील तुम्ही ऐकली असेल की एखाद्या व्यक्तीला फूड पॉयझनिंग झालं, अन्नातून विषबाधा झाली, किंवा त्या व्यक्तीला कॅन्सर किंवा हार्ट अटॅक हे नवीन नवीन रोग जे उद्भवत आहेत, याचं कारण एकमेव असेल तर ते म्हणजे ही अन्न भेसळ, खाद्यपदार्थांमधील भेसळ. तुम्हाला माहिती असेलच की वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमध्ये वेगवेगळी भेसळ केली जाते आणि तेल, आपण जे खाद्यतेल खात असतो आपल्या रोजच्या जेवणात, त्या खाद्यतेलाचं जर भेसळ असेल तर त्यामुळे आपल्याला अपंगत्व देखील येण्याची शक्यता असते. चला तर मग आपण पाहूया वेगवेगळ्या खाद्यपदार्थांमध्ये, वेगवेगळ्या अन्नपदार्थांमध्ये कशा प्रकारे भेसळ केली जाते. पहिला पदार्थ हळद. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की हळदीला फार महत्त्व दिलं जातं. एखाद्याला जर एखादी छोटीशी किंवा लहानशी जखम झाली, त्या जखमेतून रक्त येऊ लागलं तर त्या रक्तावर पूर्वीच्या काळापासून आपली आई, आजी असेल, त्यावर हळद लावतात जेणेकरून ते रक्त थांबावं. आणि हळद ही आयुर्वेदातही गुणकारी, फार उपयोगी ठरलेली आहे. पण या हळदीत देखील कशा पद्धतीची भेसळ केली जाते आणि त्यामुळे काय होतं ते आपण पाहणार आहोत. आपण जी हळद वापरत असतो त्या हळद या पदार्थात मेटॅनिल येलो नावाचा हा एक पदार्थ भेसळ म्हणून मिसळला जातो आणि जेणेकरून त्या मेटॅनिल येलोचा दुष्परिणाम असा होतो की वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण दिलं जातं आणि प्रतिबंधित इतर जे रोग आहेत, सर्दी, खोकला यासारखे नव्हे ते त्यांपासून तयार होणारे नवनवीन वेगवेगळे भयानक आजार देखील उद्भवू शकतात आणि हा या मेटॅनिल येलोचा दुष्परिणाम आहे. त्यानंतर आपल्या दैनंदिन रोजच्या जीवनात, रोजच्या आहारात वापरला जाणारा पदार्थ म्हणजे मिरची पूड, लाल मिरची पूड, ज्याला ग्रामीण भागात लोक चटणी असं संबोधतात. मग या मिरची पूडमध्ये काय ॲड केलं जातं, काय मिसळलं जातं, तर ही जी मिरची पूड आपण लाल मिरची पूड वापरतो त्यात लाकडाचा कृत्रिम रंगाने रंगवलेला भुस्सा किंवा लाल विटा, आपण ज्या घर बांधकामासाठी वापरतो, भाजी विटा ज्याला म्हणतात, त्या विटांची भुकटी किंवा आपण जी टाल्कम पावडर वापरतो त्या पावडरीला सुद्धा रंग देऊन ती पावडर त्यात वापरली जाते. अशा पद्धतीने ही भेसळ मिरची पूडमध्ये देखील केली जाते. त्याचबरोबर आपण जी पिठी साखर वापरतो, ज्याला काही लोक लिसा साखर असं देखील म्हणतात, तर त्या पिठी साखरमध्ये काय ॲड केलं जातं, तर त्यात खाण्याचा किंवा धुण्याचा सोडा मिसळला जातो आणि जेणेकरून त्या सोड्यामुळं आपल्या शरीरावर दुष्परिणाम असा होतो की आतड्यांचे, लहान आतडे असो किंवा मोठे आतडे असो, इंटेस्टिनल जे डिसीजेस असतात, त्या लहान आतड्याचे आणि मोठ्या आतड्यांचे वेगवेगळे आजार असतात, ते भयानक आजार या पिठी साखरेत असलेल्या भेसळीमुळे उद्भवतात. त्याचबरोबर आपण कॉफी पावडर, जी आपल्याला काही लोकांना सवय असते रोज सकाळी उठल्या उठल्या कॉफी प्यायची किंवा संध्याकाळी कॉफी प्यायची, तर या कॉफीच्या पावडरीमध्ये सुद्धा भेसळ केली जाते. तर ती काय केली जाते, आपण ज्या चिंचा खातो त्या चिंचेमधून जे बिया असतात त्याला चिंचोके म्हणतात, त्या चिंचोक्याची पावडर केली जाते, भुकटी केली जाते आणि ती कॉफी पावडरमध्ये मिसळली जाते जेणेकरून त्यांचा कलर एकसारखा दिसतो आणि त्या पद्धतीनं ती भेसळ केली जाते. काही लोकांना दूध जे आपण पितो त्या दुधात केशर घालून किंवा बदाम घालून दूध प्यायची सवय असते. पण हे केशर जे आहे त्या केशरमध्ये सुद्धा भेसळ केली जाते. ती कशा प्रकारे, तर जे केशर असते त्यात मक्का हे जे पीक आपण घेतो शेतकरी, त्या मक्याच्या वर जो तुरा असतो, त्या तुऱ्याचे जे लहान लहान केसासारखे तुरळक तुरळक भाग असतो, त्यातले जे तुरे असतात त्यातले तुरे वाळवले जातात आणि त्याला रंग देऊन ते केशरात मिक्स केले जातात आणि ते भेसळ म्हणून विकले जातात. त्याचबरोबर आपण ज्या वेगवेगळ्या डाळी वापरतो, मूग डाळ असेल, तूर डाळ असेल किंवा उडीद डाळ असेल, या वेगवेगळ्या डाळी ज्या असतात त्या डाळींमध्ये मेटॅनिल येलो हा जो कलर मगाशी मी सांगितला त्याच्यापासून वेगवेगळे आजार होतात. त्या मेटॅनिल येलोपासून रंगवलेली लाखेची डाळ, लाख
आता लाख म्हटल्यावर बऱ्याच जणांना माहिती असेल नसेल तरीही सांगतो, लाख म्हणजे आपल्या आजी किंवा आई ज्या जुन्या प्रकारच्या बोरमाळ नावाचे जो सोन्याचा दागिना वापरायचे त्यात लाख पाहायला मिळते, किंवा लाखेच्या बांगड्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यात बोरमाळ जी असते त्या बोरमाळमध्ये सोन्याचं आवरण असतं आणि आतमध्ये जो मणी असतो तो लाखेचा असतो. आणि त्या लाखेपासून ज्या डाळी बनवल्या जातात आणि त्याला मेटॅनिल येलोने रंगवलं जातं आणि ते बाजारात त्या डाळीत मिसळून विकलं जातं. अशा प्रकारे डाळीतसुद्धा भेसळ केली जाते. आणि ही काही उदाहरणं आहेत. आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अशा काही अन्नपदार्थांमध्ये अशा प्रकारे भेसळ केली जाते आणि त्यामुळे आपल्या शरीराचं पोषण तर सोडाच, पण आपल्या शरीराला त्याचे वेगवेगळे अपायकारक आजार होऊ शकतात, वेगवेगळे अपाय होतात, दुष्परिणाम होतात आणि त्यामुळे आपली प्रकृती ही बिघडत जाते. त्यामुळेच तर कॅन्सर असेल, हार्ट अटॅक असेल, किडनी फेल असेल, लिव्हर फेल असेल, असे वेगवेगळे नवीन नवीन आजार उद्भवत आहेत. त्यातच स्वाईन फ्लू असेल किंवा असे वेगवेगळे जे आजार आहेत त्याला आपलं शरीर, आपली इम्युनिटी पॉवर, प्रतिकारशक्ती त्याच्याशी संघर्ष करू शकत नाही आणि त्यामुळे लोक जास्त आजारी पडत आहेत. आणि याला कारणीभूत म्हणायचं झालं तर अन्न भेसळ ही एकमेव असेल, असं माझं मत आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार. मित्रहो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.